नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे, खुशखबर आहे. कारण आता लाखो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा झालेले आहेत. तर मित्रांनो, आपल्याला किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी मिळणार आहेत तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि या संदर्भातील सबस्क्रायबर बांधव आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे कॉमेंट्स करून की आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे. तर त्यांच्या कॉमेंट्स पण आपण बघूया आणि नंतर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहेत तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर सुरुवातीला बघूया मित्रांनो. तर बघा या ठिकाणी हे आपले एक बांधव आहे कुणाल पाटील, तर यांनी कॉमेंट्स करून टाकलेलं आहे की भाई न्यू व्हिडिओ टाकून दे, पैसे आले आहेत आज 1500. तर बघा यांच्या खात्यावर 1500 रुपये जमा झालेले आहे आणि त्यांनी आपल्याला कॉमेंट्स करून सांगितलेलं आहे. कारण बरेच दिवसापासून संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर इतर निराधार योजनांचे लाभार्थी आहे, तर या योजनेच्या लाभापासून वंचित होते. अनेक जणांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही, परंतु जसे हे पैसे जमा झालेले आहे तर तात्काळ अतिशय जबाबदारीनं या आपल्या सबस्क्रायबरनी कॉमेंट्स करून टाकलेलं आहे की माझ्या खात्यावर या योजनेचे 1500 रुपये जमा झालेले आहे. त्यानंतर पुढचे सबस्क्रायबर बघूया आपण की त्यांनी कॉमेंट्स मध्ये काय टाकलेलं आहे. तर बघा या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी निखिल कांबळे नावाचे सबस्क्रायबर आपले आहेत, त्यांनी टाकलेलं आहे सर आज आले पैसे पण फक्त जानेवारीचे आले आहेत 1500 डीबीटीने, 21 फेब्रुवारी संभाजीनगर. बघा संभाजीनगर मधून ही कॉमेंट्स आलेली आहे आणि यांनी सुद्धा त्यांच्या खात्यावर जानेवारीचे 1500 रुपये डीबीटी मार्फत जमा झाल्याची माहिती आपल्याला दिलेली आहे. निश्चितच आपण जी काही कॉमेंट्स केलेली आहे तर त्याच्यामुळे इतर जिल्ह्यातील जे काही लाभार्थी आहे तर त्यांना दिलासा मिळेल आणि त्यांच्याही खात्यावर आता पैसे जमा होतील. त्यानंतर पुढचे सबस्क्रायबर बघूया की त्यांनी काय कॉमेंट्स केलेली आहे. तर बघा ही कॉमेंट जळगावहून आलेली आहे आणि आपले जे सबस्क्रायबर आहे आरिफ मानियार, तर यांनी कॉमेंट्स केलेलं आहे की 1500 जमा झाले जळगाव डिस्ट्रिक्ट 5:03 तर बघा यांच्याही खात्यावर 1500 रुपये जमा झालेले आहे आणि त्यांनी कॉमेंट्स करून टाकलेलं आहे. त्याचबरोबर अजूनही काही कॉमेंट्स आलेले आहेत तर त्या बघूया आपण. तर बघा या ठिकाणी केशव पाटील नावाचे आपले सबस्क्रायबर आहे, तर त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मला काल 19 फेब्रुवारी 2025 3000 रुपये आले आहेत, म्हणजे माझे सर्व ओके आहे. तर त्यांनी सुद्धा एक कॉमेंट्स करून आपल्याला कळवलेलं आहे की माझ्याही खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले. तर मित्रांनो, जो काही 18 फेब्रुवारीचा गव्हर्नमेंटचा जी-आर होता तर त्या जी-आर नुसार लाभार्थ्यांच्या खात्यावर आता स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत या पैशाचं वितरण होणे आजपासून सुरू झालेलं आहे. आणि मी आपल्याला सांगितलेलं होतं जसा जी-आर येईल त्यानंतर 4 ते 5 दिवसावर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होईल आणि 25 तारखेपर्यंत आपल्या खात्यावर हे पैसे जमा होईल. त्याच्यामुळे आजपासून या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहे. तर आता मित्रांनो, बरेच लाभार्थी असे आहे की ते अजूनही या योजनेच्या लाभापासून वंचित आहे. त्यांना 3 ते 4 महिन्याचे पैसे मिळालेले नाही, तर त्यामुळे त्यांना आता पैसे कधी मिळणार आहे तर ते बघूया मित्रांनो. तर मित्रांनो, विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला एक माहिती दिलेली आहे की या योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते 25 फेब्रुवारी पर्यंत सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे. म्हणजे मागील पैसे त्याचबरोबर जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा 25 फेब्रुवारी पर्यंत जमा होणार आहे. तर त्यामुळे आता मित्रांनो, जर आपण प्रतीक्षा करत असाल तर प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि आजपासून आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणे सुरू झालेले आहे आणि पुढील 2 ते 3 दिवसामध्ये, म्हणजे आजची 21 तारीख आहे, 21, 22, 23, 24 आणि 25 हे सलग 3-4 दिवस आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे. तर त्यामुळे चिंता करू नका. फक्त आता यासाठी काय होणार आहे की ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं आहे, मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की आपण डीबीटी करून घ्या.
जर आपल्या खात्याचं डीबीटी झालेलं असेल आणि आपलं बँक अकाउंट हे आधार सोबत लिंक असेल तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे। आणि आज जे पैसे जमा झालेले आहेत तर त्या सगळ्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं आहे आणि त्यांचे जे काही बँक अकाउंट आहे तर ते बँक अकाउंटला आधार लिंक असल्यामुळे त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहे। त्यामुळे अजूनपर्यंत आपण जर हे डीबीटी केलेलं नसेल तर डीबीटी करून घ्या। त्याचबरोबर जे काही बँक अकाउंट आहे तर त्याला आधार लिंक करून घ्या, म्हणजे आपल्या खात्यावर गव्हर्नमेंटला पैसे जमा करणे सोपे जाईल। कारण काय होतंय की आपल्या खात्यावर जरी हे पैसे जमा झाले असेल परंतु जर आपलं डीबीटी नसेल तर ते पैसे कॅन्सल होतात। ते पैसे कॅन्सल होऊन ते परत जातात ते पैसे। त्यामुळे लवकरात लवकर डीबीटी करून घ्या तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे। आता बरेच जण वेळोवेळी वेगवेगळे आणि चुकीचे कॉमेंट्स करतात की पैसे जमा होत नाही, तुम्ही वेळोवेळी सांगत राहता, OTGR दाखवता। तर मित्रांनो, माझा काही तुम्हाला त्रास देणे हा हेतू नाही, परंतु गव्हर्नमेंट कडून जी काही माहिती आपल्याला उपलब्ध होते तर तुमच्यापेक्षा थोडी न्यूजपेपर मी जास्त रोज बघतो, त्याचबरोबर इंटरनेटवरील अनेक जे काही रिसोर्सेस आहेत तर ते वेळोवेळी मी बघत असतो। त्यामुळे तुमच्या अगोदर मला ती माहिती थोडी अगोदर मिळते आणि तीच माहिती आपल्या समोर सादर करण्याचा मी वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो। तर होऊ शकते त्यामुळे आज ना उद्या हे पैसे आपल्या खात्यावर जमा होतात। कारण जे काही मेन मीडिया आहे तर ते मेन मीडिया संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनांचे जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न उचलत नाही, बातम्या दाखवत नाही। तर त्यामुळे या बातम्या रोज दाखवल्या जाव्या किंवा या योजनेसंदर्भात नवीन काही जर अपडेट असेल तर ते अपडेट आपल्याला लगेच कळावं, तर यासाठी मी रोजच नवीन नवीन व्हिडिओ या संदर्भात घेऊन येत असतो। तर मित्रांनो, अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा आता दिलासा मिळेल की त्यांच्याही खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे। धन्यवाद मित्रांनो।